गाईज वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो गाईज आता रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि आता आपण निघालोय लग्नाला. आता लग्न कोणाचं आहे ते निशिगंधाचं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी. आणि ज्यांना निशिगंधा माहीत नाही त्यांना मी पुढे दाखवतो. तर निशिगंधा म्हणजे आमच्या ऑफिसमधली आहे, कलिग आहे, म्हणजे आमची चांगली अशी मैत्रीण आहे, चांगली अशी म्हणजे खतरनाक. तर मग तिचं लग्न आहे आणि जाणं तर बात बनताय गाईज. आणि इथून अराउंड 600 किलोमीटरचे लग्नाचं डेस्टिनेशन आहे. तरी पण मी, संदेश, अथर्व आणि प्रियंका चौघजण कॅब करून चाललोय. माणूस येतोय म्हणजे कोण असेल दादा वगैरे येता येत ते चुकून त्यांनी ब्लॉग बघितला तर. आणि मग त्यानंतर मग पॅकिंग वगैरे आपलं झालं आहे, बॅगमध्ये घेतलं आहे मी काय लागतं इथे. आणि लग्नात घालायचे कपडे वगैरे घेतले. तर प्लॅन असा आहे की इथून आत्ता जायचं आहे आपल्याला रात्रीच्या, म्हणजे ड्रायव्हिंग करून जाणार आहे आपण, कॅबवाला जाणार आहे, आपण बसणार आहे. आणि त्यानंतर मग आपण उद्या सकाळी पोहोचेल, मग तिथं थोडा आराम करायचा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता लग्न आहे. आणि मग ते लग्न करून परत उद्या रात्री आपण निघणार आहे आणि मग परत 8 तारखेला वगैरे सकाळी पोहोचेल. तर मग असा आपला थोडक्याचा प्लॅन आहे. मध्ये आधी काय काय गोष्टी होतील, काय काय म्हणजे होईल माहीत नाही. तर व्लॉगला कंटिन्यू बघा. जरा वेळात संदेश आणि अथर्व लागलेत खाली यायला, मग ते पण येतील. मग परत एकदा व्हिडिओ आपण चालू करूया आणि व्लॉगला कंटिन्यू बघा. मग गाईज आज मजा येणार आहे. म्हणजे गाईज अथर्व परत एकदा आपल्या व्लॉग मध्ये आलेला आहे. स्टाईल थोडी चेंज केली, तुम्ही ओळखलं नसेल पण ओळखून घ्या, तोच आहे तो. यार बॅग दे ना, कोणाचे ठेवायचे, पुन्हा बॅग मांडीवर घ्यावं लागेल ना. मी ठेवतो पायात ठेवतो. आपल्या खाली भाई डायरेक्ट शाहरुख खान झालेला आहे तो आता. भाई तो घे ना. अथर्व भाई तो तुम्ही हे पिक्चर बघितलाय का, अव्हेंजर्स मधल्या डॉक्टर स्ट्रेंज सारखा दिसायला लागलाय. नाही हे कॅप्टन अमेरिका. भाई कॅप्टन अमेरिका सारखा दिसायला लागलाय अथर्व यार. अमेरिका नाही रे, ब्लॅक विडो सारखा दिसायला लागला अथर्व. आता प्रियंकाला उचलायची तिच्या फ्लॅट पासून, म्हणजे ते येईल आणि मग जायचं आपल्याला. ठीक आहे काय, आता आम्ही नारायणगाव मध्ये आलोय आणि आम्हाला लागले मरणाचं ट्रॅफिक. तुम्ही मागं बघू शकता. आणि आपल्यासोबत MS धोनी पण आहेतच, तुम्हाला माहिती असेल. कुठलं म्हणलं? गावान. अच्छा, नारायणगावान. ओके. गाईज बस ठोकली, गाईज बस. ब्लॉगला कंटेंट बेकारच येणार आहे. आता आम्ही नगरच्या अलीकडे पोहोचलोय. गाडीमध्ये CNG भरलाय अथर्वने. आता अथर्व गाडी चालवणार आहे. तुम्हाला वाटत असेल अथर्व डोक्यावरती काय झालंय, त्यांनी नवीन स्टाईल केली आहे. भाई तू कोणावर दिसतो माहितीये का, सिंचन मध्ये नाही का तो अभ्यास करणारा असतो, मोठे केसावर नाही का, केस तसे सेम. भाई असा विषय. बाकी तुम्ही पेट्रोल पंप बघा. आणि संदेशने पण नवीन इन्स्टॉल केली आहे. चला. अरे यार गाईज बघा, आता मी जस्ट आम्ही छत्रपती संभाजीनगरला येऊन पोहोचलोय. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकले, थोडं तोंड वगैरे धुवून आम्ही थोडं फ्रेश होतोय. नाश्ता पण तेव्हा आम्हाला कळलं की इथं वेगळीच भाषा वापरतात, मराठी तर काय वापरत नाही. हा का काय माहिती, भलत्याच भाषेत बोलत होतो. छत्रपती संभाजीनगरला तर तुम्ही वेगळी भाषा शिकून. येस, कोर्सेससाठी विशालकडे अप्लाय करू. करेक्ट. खूप दिवसानंतर आज आपण उगवता सूर्य पाहतोय आणि आनंद ह्याच गोष्टीचा आहे. आणि तो पक्षी कुठे गेला काय माहिती. ग्रे ऑन बिल होता आणि तोच ना तो मासा खातो, डायरेक्ट घेऊन टाकतो. अच्छा हो म्हण ना तयार, तोच. हा घ्या, तोच पक्षी होता. ठीक आहे गाईज, कंटिन्यू बघा व्लॉगला आमच्या. गाईज आता आम्ही योगाने समृद्धी महामार्गावरती आलोय. तर समृद्धी महामार्ग हे जवळपास 120+ गेली तरी काय वाटत नाही, म्हणजे नाही का. आता आम्ही समृद्धी महामार्गाच्या एका छोट्याशा वळणावरती आमची गाडी वळवून आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे. चहा येतोय आमचा, आम्ही वाट बघतो चहाची. पण तुला काय बोलायचं यावरती. संदेशची इथूनच जिरली आहे गाईज. बाय. काय मित्रांनो, एवढासा चहा 20 रुपयाला घेतला आहे. मी 5 चहा घेतलेत. अथर्व बघ ना, असं बघितलं वाटतं पोरगीच बसली नाही का. हा ना.
झालाय असा विषय. आता आम्ही आलोय खरं आणि आपली गाडी पडली आहे बंद. आमच्या गाडीतला संपलाय CNG प्लस आमच्या गाडीतलं पेट्रोल पण संपलंय. आणि संदेश कॉल करतोय 1033 ला. आम्ही आता इमर्जन्सी मध्ये पेट्रोल मागवणार आहे. 5 किलोमीटर पुढे तू एकटा जायचं जेवण इथे आमचं काय घर आहे. अरे हा, जा, जा, जा. घेऊन काय करणार गुतलं ना मग. संदेश जा तुझा. पेट्रोल पंप किती आले का गाडी बाजूला 4 किलोमीटर इथं पेट्रोल नाही भेटणार कुठं ना माघारी ये ना तू जाशील तिकडेच. माघारी ये. पिंपळ झाडाकडे थांबलोय आम्ही. इथे मला वाटते गुरांचा दवाखाना असावा, कारण सेटल हे दिसतंय तसं सेटअप मांडलेलं. आणि बाकी तुम्ही मग DM ज्वेलर्सला नक्की भेट द्या. स्पॉन्सर व्हिडिओ आजचा. असा करतो की संदेश लवकर येईल आणि संदेश लवकर आला तर मग आपण पुढे प्रवास पुढे चालू ठेवू आपला, नाही का. बाकी आता तुम्ही केस दाखव बरं आम्हाला कशी केलेत काय. दिसतंय का तरी अरे थांब एक मिनिट. काहीच म्हणजे आता आम्ही लग्नाला चाललोय का ॲडव्हेंचरला चालू तेच समजत नाहीये मला. फुल त्याचे फक्त वेन्स गाईज हे बघा, म्हणजे फुल नॅचरली ह्याचे पूर्णपणे जातो. मी लहान असताना असं एक्सपेरिमेंट केलेलं आहे नाही का. गाईज हे पान आपण आता घरी घेऊन जाणार आहे या ठिकाणाची आठवण म्हणून. हे असं व्हायला ना 1 महिना लागतो नाही का. म्हणजे ते पाण्यामध्ये भिजायला असतं आणि त्यानंतर हे नाही का म्हणजे पूर्ण शिर निघतात अशा. म्हणजे मी जर झोपलो तर माझं पण सगळं. हां सेम. ए यार कुठं पडलं आहे का. ए जाऊ त्याला नाही यायचं माझ्यासोबत. गाईड सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गाडी बंद पडली हिथं आणि आपल्याला बेंच मिळायला हिथं डायरेक्ट नाही का. वरती मस्तपैकी सावली आहे आणि खाली असा बसायचा बेंच आहे. आतवर बसून दाखवा एकदा. काय दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, आम्हाला कापसाची झाडं दिसलेत. तर हा आहे म्हणजे इथल्या ठिकाणाचा कापूस. मग थोडेसे किडे पण लागलेत कापसाला, पण कापसाचं झाड आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी इथे बघा हे बांबूचं झाड आहे. आणि आता आम्ही काही तर होत नाही. आणि पूर्ण तोंड पॅक केलंय माझं. कपाळ मोकळं आहे. आलाय ना भाई संदेश. बघा तुम्ही लांबूनच बघा, मी लांबूनच दाखवतो. तिथपर्यंत पळत जाणं एवढी ताकद नाही आपल्यामध्ये. थँक्स यार. तुझं मंदिर आता खरंच बांधणार आहे मी. अच्छा चांगल्या जागेला सोडून आता आम्ही निघालोय. आता परत पेट्रोल भरायला थांबलोय आम्ही, कारण संदेश फक्त एवढ्या 2 लिटर घेऊन आला होता पेट्रोल. बाटली 1 नेली पण 2 लिटर कसं काय आणलं रे. बाटली त्याला दिली, त्याच्याकडे 2 बाटल्या घेऊन आला. भाई तुझं मंदिर कुठे बांधू. कुठं बांधायचं बोल. संदेश गोरा दिसतो एवढा भाई. एवढ्या उन्हातानामध्ये काय. तुम्ही कधी असं केलंय का. आम्ही आताच केलं असं, पण वाचलो आम्ही करता. ना आपल्याला पण असंच करायची वेळ आली असती. नाही चालत गेलो असतो रे. शेवटी बघा मित्रांनो, आयुष्य म्हणलं की अशा गोष्टी आल्याच, तडजोड आलीच आणि केलीच पाहिजे. त्याशिवाय आयुष्याचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. आनंद कशात. आनंद कशामध्ये. संदेश. आनंदात दुसरं नाव आहे संदेश. सगळेच लोक गाई तोंडाला बांधून गाईज फायनली आम्ही आर्निया गावी पोहोचलो. तुम्ही पाहू शकता इथे फक्त आम्हाला सुपर बाजार आणि वाईनचे दुकान दिसत आहेत. लोक असे तोंडाला गुंडाळलेले दिसत आहेत. आणि इथे मिठाईवाला आहे पण नको आपल्याला. आम्ही ॲक्च्युली सध्या जेवणासाठी काहीतरी हुडकतोय. सध्या टाईम झालेला आहे 11 वाजले सध्या म्हणजे दुपारच म्हणू शकतो. पाणीच पितोय फक्त. पाण्यावरती सध्या आपलं म्हणजे चालू आहे. सध्या आता काहीतरी खाण्यासाठी आम्ही पाहतोय कुठं काय मिळतंय का. इथे काहीच नाही म्हणजे जोगेश्वरी मिसळ किंवा काय असतं का भेळ वगैरे, थोराड बार्बेक्यू तसलं काहीच नाही इथं. मॅकडॉनल्ड्स, KFC, झोमॅटो, टोमॅटो तसलं काही. टोमॅटो आहे गाईज, झोमॅटो नाही आहे.
बाकी शिंदे हॉस्पिटलला सबस्क्राईब करा नाही. आजचा व्हिडिओ स्पॉन्सर आहे शिंदे हॉस्पिटलवरून. निशिगंधाच्या लग्नात चाललं काय कपाट आहे ते. आपण ज्या लग्नाला चाललोय त्या लग्नाची कपाट गादी चालली आहे समोर. आणि हे आजी आणि आजोबा वगैरे ते पण लग्नाला चाललेत. शिवाय हे बघा असं लागतं इथं फिरायला. म्हणजे सगळ्याच लोकांचा वेशभूषा अशाच प्रकारची आहे. दिस इज द बिगिनिंग गाईज. आय थिंक की आपल्याला नक्कीच काहीतरी चांगलं खायला मिळेल. इथं 100% असणार CNG नाही का? होय राव, फक्त पेट्रोल आणि डिझेलच लिहिले नाही का? जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीतलं CNG पण संपलेलं आहे आणि आपल्याला भूक पण लागलेली आहे. फेमस नाश्ता सेंटर बंद आहे गाईज. हे बघा आम्हाला फक्त अशीच दुकानं दिसत आजकाल, काय समजतच नाहीये. मी काय म्हणतो आहे भाऊ चालू थांबा. हॉटेल जान्हवी पण आहे इथं पुढे मागे आहे. जान्हवी आहे का? जान्हवी आहे नाही. संदेश पहिलं जाऊन बघून ये बरं. चल बरं सर, पवा. हॉटेल काय प्लेस आहे. तर आम्ही चाललोय पहिलं जेवण आहे का विचारायला. ब्रदर्स बार म्हणून आहे आणि आम्ही थोडीशी फॅमिली फ्रेंडली जागा हुडकतोय. धोनी साहेब आपको क्या कहना है? थाला फॉर रीजन 7 यहाँ पे हेलीकॉप्टर शॉट लगाया जा सकता जी. फायनली आम्ही हे डेस्टिनेशन चूज करून आता आम्ही आलोय जेवण करायला. नवीन धंदा चालू करा. हे माझं आहे. हे नको आपल्याला, ह्यात तरुडीत ठेवायची ना, ह्यात ठेवू आपण. एवढं काय. सर फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी आम्हाला कांदा आणि लिंबू दिले आणि सोबत कैरी दिली आहे, तेल चटणी आणि मीठ लावून. अरे माई भाई कैसे लगा आपको? नो कमेंट्स. हिअर इज माही अँड द बिगेस्ट फॅन ऑफ माही. वर्ल्ड कपच्या अगोदरचा माही आणि वर्ल्ड कपच्या नंतरचा. बात तर बरोबर आहे ना भाई, बात तसं आहे ना. एवढी भूक लागली होती की व्हिडिओ काढायचं विसरून गेलो. त्यामुळं आपण पोहोचलोय लग्नाच्या ठिकाणी. तोंड बघा आमचं कसं झालंय ते. आणि मेन म्हणजे बघा ह्या मुलीचं लग्न आहे. ही पोरगी निशिगंधा. निशिगंधा रामशे. नाव घ्यावं लागतं. ठीक आहे गाईज, नाव नंतर घेतलं जाणार आहे. डोळे बघा गाईज, झोपलो नाही मी 2-4 दिवस झाले. हे बघा. सो गाईज आत्ता जस्ट आम्ही आंघोळ केली आहे तिघांनी पण आणि एकदम असे हँडसम दिसायला लागलो गाईज. कमेंट वगैरे करू नका. सगळ्यांची ID मी खाली मेन्शन करतो. अथर्वची ID तुम्हाला मेन्शन करतो मी. अथर्वची ID आहे MS धोनी. संदेशची आहे वर्ल्ड कपच्या अगोदरचा धोनी. आणि माझी ID तर तुम्हाला माहितीच आहे, त्यांना जाऊन फॉलो करा. त्याची ID सांग. काय विषय आत्ता वाजलं जस्ट 1:30 आणि लग्न आहे 5:30 वाजता. सो गाईज आम्ही आता जस्ट इकडे तिकडे थोडं करतोय आणि थोडंसं म्हणलं आसपासचा एरिया कसा आहे पाहून घ्यावा. पहिल्यांदाच आपण मराठवाड्यामध्ये आलोय तर थोडं एक्सप्लोर करूया असं म्हणलं. विदर्भ. सॉरी गाईज, विदर्भामध्ये आलोय. काही सॉरी, थोडंसं चुकीचं बोललो मी. माझे शब्द माघारी घेऊन परत मी त्याला बोलतो विदर्भामध्ये आलो तर थोडी गरमी अशीच असते. तर मग आता थोडं इकडे तिकडे एक्सप्लोर करू आपण. गाईज हे बघा, ही बसली निशिगंधा आणि समोर तिचे हजबंड बसलेत आणि हे लग्नाच्या अगोदर त्यांचं जेवण चाललंय. चांगली गोष्ट आहे गाईज. तिथं बसलो आम्ही खुर्चीवरती आणि शेवटी आता टाइमपास करून संदेश बोलतोय की रस्त्याच्या पलीकडे एक बाकडा आहे, त्या बाकड्यावर जाऊन बसूया आपण आणि म्हणजे त्याला हे पण करायचं, आराम करायचा. तर तिकडे चाललोय आता आम्ही. ॲक्च्युली खूप सारे लोक पण आलेत लग्नावर, म्हणजे लग्नासाठी लोक लागलेत यायला. अराऊंड आत्ता 3 आलेत वाजत आणि लोक म्हणजे अराऊंड 100 वगैरे असतील का? असतील 100 लोक आले असतील. सो गाईज आपण तर काही अजून वेळ आपल्याला आवरायला वगैरे. आणि काय विषय ह्युमिडिटी रे. अच्छा, आणि खूप जास्त आहे ना वातावरण खूप जास्त वेगळं आहे, म्हणजे दमट वातावरण आहे आणि असं इरिटेट लागले व्हायला काहीच. मी पलीकडच्या रस्त्याच्या पलीकडून अलीकडच्या रस्त्याच्या देवाकडच्या स्थानाकडे आलो आता आम्ही. तर हे मंदिर कोणाचं आहे रे संते? श्री मार्कंडेय ऋषीचं मंदिर असून या ठिकाणी चबुतरा आहे झोपण्यासाठी, बसण्यासाठी. त्याचबरोबर बेंच पण आहेत आरामासाठी. आणि हे झाड वडाचं आहे. बाकी तुम्ही ही खारुताई पाहू शकता. बोंबल गेली वाटतं. हे स्मरणाचं गरम झालंय. आम्ही काय सांगू तुम्हाला. डोळं बघा आमचं, बघा बघा डोळं लाल भड झाड. तुझं दाखव डोळं. इज फायनली आराम करून झाला आणि संदेश दर्शन घ्यायला गेलाय. आणि आता आम्ही चहाच्या शोधामध्ये थोडंसं इकडं तिकडं जाणार आहे. अथर्व पण चाललंय पाया पडायला.
तर सध्या आम्ही निशिगंधाच्या काकांच्या घरी आलो आवरण्यासाठी. आता इथूनच कपडे वगैरे चेंज करून आपण परत लग्ना ठिकाणी जाणार आहे. सो आता मी आवरतो बाय. गाईज इकडच्या प्रत्येक घरामध्ये असं जुगाड आहे, प्रत्येकाच्या खिडकीमध्ये असं कूलर लावलेला असतो. हां, दुर्मिळ दृश्य आहे. असं आहे, ह्या साईडला पण असं आहे, म्हणजे इकडे गरम होतं म्हणून असं करावंच लागतं. हे तर जाऊ द्या. सो चांगले कपडे घालून आता आम्ही 1 मिनिट पकड रे ब्रो. सॉरी गाईज, मी गुंडी लावायचं विसरलो होतो. अपोलोजाईज फॉर दिस. Apologize. सो चांगले कपडे घालून आता आम्ही रेडी झालो. अथर्व पण आमिर खान सगळ्यात दिसतोय आजकाल पुढे थोडा. नाही आमिर खान नाही दिसत, म्हटलं ना ब्लॅक एवढं दिसतं. पण गाईज बघा, झोप नसल्यामुळे डोळे माझे तरी पण लालच आहेत. पण ठीक आहे गाईज, आणि माझे दारू पिल्यामुळे ठीक आहे. बॅग मागे ठेवा नाही का गाइज. एक्टिंग अगर आपको मुंबई आना है तो ऐसा करना पड़ेगा. देखो अभी गाइज, रेवंत शेट्टी व राम शेट्टी परिवारातर्फे हार्दिक स्वागत. जरा गाईने होता तो लग्न आहे, कसं वाटतं तुला? मस्त. मेकअप वगैरे कसं वाटतं? खूप छान. चांगला केलाय ना? चांगला केलाय ना मी मेकअप. काहीच मेकअप मीच केलाय, मी काय नाही केलं. अरे म्हण ना, जेवण करून जावं आलं का? म्हण ना. अरे पोरांनो, आले तर जेवण करून जा. हा नक्की. यस. गाईज, आहे मूग दालचा हलवा. बाकी तुम्ही बघून घ्या काय आहे ते. बाय तरी करा ब्लॉगला. बाय. चला. सो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही लग्न झाल्यानंतर लगेचच माघारी निघालो होतो आणि गाडीमधली हवा पूर्णपणे कमी झाली होती. सो जस्ट नाव HP पेट्रोल पंपावरती चेक करायला थांबलो आहे आम्ही. सो हवा वगैरे भरली आणि चेक पण केली आहे. तर कुठेच काहीच प्रॉब्लेम नाही सध्या तरी. तर थोडासा ड्रायव्हर दादांना चहा प्यायचा आहे, तेवढा चहा पिऊ आणि लगेच पुढे निघूया आपल्या घराकडं. जा, हळूच जा. बाय बाय बाय. ब्लॉग बघा घरी गेलं. चला मग गाई. सो मित्रांनो, अशा रीतीने आता आम्ही परत पुण्यामध्ये पोहोचलो आहे. अथर्व त्या रूमवर सोडून प्रियांकाला पण त्या रूमवरती सोडलं. सोबत हे मरणाचं आमचं सामान आता घेऊन आलो आहे आम्ही. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी खाली कॉंग्रॅच्युलेशन टाका निशिगंधाला आणि बाय.